तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर गाईज मी आज चालले होते दर्शन घेण्यासाठी, तर ते म्हणजे म्हसोबा. आणि त्याचं आज अमावस्या आहे म्हणून आम्ही दर्शन घ्यायला चाललो आहे. तिथे पोहोचलो आहोत आणि अमावस्या असल्यामुळे खूप गर्दी आहे. मिस्टर नारळ आणायला गेलं होतं, तोपर्यंत मी आणि ओवी थांबलो. त्या हे म्हटल्यावरती गर्दी तर होणारच. आणि ह्या म्हसोबाची यात्रा असते ना, त्यामुळे आताच यात्रा भरायला सुरुवात झाली होती. आणि आम्ही दर्शन घ्यायला आलो होतो, म्हणजे नारळ वगैरे फोडून आम्ही अमावस्याला आलो होतो, यात्रेला तर नाही. आणि तुम्हाला आहे ना, मी यात्रेचा व्हिडिओ तरी टाकणार आहे. त्यानंतर दर्शन घ्यायचं म्हटल्यावरती तर लाईनमध्ये उभं राहावं लागणार, म्हणून लाईनमध्ये उभं राहिलो होतो. आणि हे बघून तर ना खूप लहानपणाची आठवण आली होती मला. मी लाईनमध्ये थांबलो आणि ओवी लाईनमध्ये म्हणजे झोपलीच होती. मग मिस्टरकडे दिलं आणि मी थोडी मोकळी झाली. आणि मी कुठे जायचं म्हटलं ना, मिस्टरकडे देते ओवीला, म्हणजे मला फिरायला मोकळं. तर गाईज एकदाचं काय जवळ आलं होतं दर्शन घ्यायचं आणि फायनली आम्हाला दर्शन भेटलेलं आहे. आम्ही दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर आमचे आहो गेले नारळ फोडायला. त्यांना नारळ घेतला, नारळ वगैरे फोडला आणि अजून भरपूर दर्शन पुढे घ्यायचं पण होतं. आणि आम्ही नंतर येणार ना यात्रेच्या वेळेस, तर तिथे पण खूप फिरणार आहोत आणि तुम्हाला पण तुमच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करणार आहेत मी. आणि मी रोज तर काही ब्लॉग टाकत नाही, असंच कुठेतरी केलं तरच टाकते. त्यानंतर दर्शन वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी. आणि इकडे बघा खूप गर्दी झाली होती. अमावस्या होती बट यात्रा वगैरे नव्हती. त्यानंतर इकडे बघा यात्रा भरायला सुरुवातच झाली होती. त्यानंतर म्हटलं चला पाणीपुरी खाऊन जाऊया, म्हणून आम्ही गेलो पाणीपुरी खायला. इकडे ओवीचं काहीच भलतं चालू होतं. हे धड मला पण बघत नव्हते आणि मिस्टरला पण बघत नव्हती. तिचं एकटीचंच काय चालू होतं काय माहिती. त्यानंतर इकडे मिस्टर माझे ओवीला हसवायचा प्रयत्न करायला लागले बट हसली नाही. त्यानंतर मी तिखट पाणीपुरी मागवली होती आणि मिस्टरने मीडियम. तर खूपच तिखट आली होती, मला तर काही खाऊ वाटेना. मग मिस्टरने ते दोन्ही पण त्यांनीच खाल्लं आणि थोडं मी खाल्लं. मीडियम जे आहे ना ते मी खाल्लं. त्यानंतर ओवीला पाणी वगैरे दिलं आणि इकडे ओवी कसं करायला लागली बघा. त्यानंतर म्हटलं आपण कार्प वगैरे बांधून घेऊयात, चला आता निघायचं आहे घरी. त्यानंतर इकडे बघा सगळे पाळणे वगैरे यायला लागले होते, हे ब्रेक डान्स वगैरे आले होते, थोडी यात्रा भरायला लागली होती. त्यानंतर आम्ही निघालो आहे घरी. खूप मस्त असं हवेदार हवा घेत चाललो आहे. आणि इकडे ओवीचे बघा किती नाटके चालू आहेत, कसं पण पाय करायला लागली होती. व्हिडिओ शूट केला मी थोडंसं. आणि त्यानंतर म्हटलं आता खरंच खूप भारी वाटलं, दर्शन भेटलं वगैरे. नंतर आमच्या मिस्टरने इकडे कॅमेरा पकडला आणि थोडासा शूट घेतला. त्यानंतर मी घरी आले होते. हे बघा माझा भाऊ चष्मा वगैरे घालून किती शायनिंग मारायला लागला होता. त्याला म्हटलं दे तुझा चष्मा, मी थोडंसं शायनिंग मारते. तर हा हसायला लागला होता. हा गेला होता आरेवाडीला, आम्ही गेलो होतो तो आमच्याच गावामध्ये. त्याचा चष्मा घेतला आणि मी थोडीशी शायनिंग इकडे तिकडे मारली. 2-3 फोटो क्लिक केले. तर बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.